नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे। हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे। या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे। परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। सॅनोनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया। शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे। हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे। या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे। परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। सॅनोनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया। शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे। हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे। या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे। परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। सॅनोनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया। शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती
आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे। हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे। या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे। परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। सॅनेनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया। शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे। हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे। या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे। परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। सॅनेनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया। शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे। हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे। या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती,
पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे। परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेलं आहे। मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। सॅनोनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया। शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे। हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे। या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे। परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेलं आहे। मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। सॅनोनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया। शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे। हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे। या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे। परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेलं आहे। मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। सॅनोनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया। शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा
यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे. परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेलं आहे. मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. सॅनेनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया. शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती. तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे. या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे. परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेलं आहे. मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. सॅनेनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया. शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती. तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे. या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे. परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेलं आहे. मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. सॅनेनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया. शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती. तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती
आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे। हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे। या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे। परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। सॅनेनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया। शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे। हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे। या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे। परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। सॅनेनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया। शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे। हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे। या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे।
परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेलं आहे. मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. सॅनोनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया. शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे. या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे. परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेलं आहे. मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. सॅनोनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया. शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे. या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे. परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेलं आहे. मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. सॅनोनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया. शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे. या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा
यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे. परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेलं आहे. मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. सॅलोनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया. शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे. या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे. परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेलं आहे. मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. सॅलोनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया. शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे. या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे. परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेलं आहे. मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. सॅलोनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया. शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती
आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये संघर्ष योद्धा या चित्रपटाचे 6व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे। हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेले आहे। या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे। परिणामी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। सॅनेनिकच्या अनुसार चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया। शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रुपयाची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती, तर या चित्रपटाने चौथ्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि आता 6व्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 6 दिवसात एकूण 50 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर करांडे, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुलभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे।